बोला. साखर 1 किलो, हा डाळ अर्धा किलो, हा फरसाण पुडा 1, हा बिस्किट पाकिट 2. बस. हा ठीक आहे दादा. हे फरसाण, डाळ, बिस्किट आणि हे साखर. ठीक आहे मालक. हे झालं बघा. 205 रुपये झाले तुमचे. 205. मालक माझ्याकडे 200 रुपये आहेत. पुढच्या हप्त्यात 5 रुपये देतो. बघा दादा, 205 रुपये तुमचे झालेत आणि 205 रुपये असतील तरच हा बाजार घ्या, नसेल तर तुम्ही बाजार राहू द्या. हो मालक, मी काय 5 रुपये देत नाही म्हणलं का? आल्यावर देतोय तुम्हाला परत. काय एवढा विश्वास नाही का माझ्यावर? 5 रुपयासाठी तुम्ही 200चा बाजार ठेवून घ्यायला पाहिजे. हो दादा, विषय विश्वासाचा नसतोय. ते 5 रुपये म्हणजे आमच्या कष्टाचे असतात. असेल 5 रुपये तर द्या. ठीक आहे, 205 रुपये तुमचं. जरा माणुसकी ठेवत जावा. मालक एक साबण द्यावं. मालक हे पिशवी कोणाची राहिले हो? पैसे आहेत हो. काय पिशवी? ओ दादा, ही पिशवी बहुतेक ते आता गेलेले कस्टमर आहेत का त्यांची पिशवी आहे. एक काम करता का, त्यांना तेवढे हाक मारता का? ओ दादा, इकडे या, ते दुकानदार बोलवले तुम्हाला. का हो मालक, काय झालंय? दादा, हे तुमची पिशवी राहिली होती, त्यासाठी तुम्हाला बोलवलं. ठीक आहे. बरं झालं मालक, मला माघारी बोलवून बरं झालं. माझी मुलगी दवाखान्यात ऍडमिट आहे, त्यासाठी मी एफडी मोडून पैसे आणलं होतं. तरी तुमचा मी आभारी आहे. बघा दादा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला ना माझ्या वडिलाची शिकवण आहे. आपल्या कष्टाचा 1 रुपया पण सोडायचा नाही आणि कुणाच्या हरामीचा 1 रुपया पण खायचा नाही. या दादा.